मित्रांनो, आजच्या या व्याख्यानात आपण लोकसंख्या गतीशास्त्रातील एक अतिशय महत्त्वाचा आणि रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला मुद्दा पाहणार आहोत. आज आपण साक्षरता दर मोजमाप या विषयावर सविस्तर आणि थोड्या गप्पांच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत. विषय अभ्यासाचा आहेच, पण तो समजून घेताना मजाही येईल अशी ही चर्चा असणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर एम सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले. मित्र हो, पुढे जाण्या अगोदर असेच आपल्या विषयाचे अभ्यास विषयक व्हिडिओ पाहण्याचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, थोडा विचार करा. एखादा प्रदेश प्रगत आहे की मागास हे आपण कसे ओळखतो? मोठमोठ्या इमारती पाहून, उद्योग पाहून की रस्ते पाहून? हे सगळे महत्त्वाचे आहे, पण त्यामागे एक मूलभूत गोष्ट असते आणि ती म्हणजे त्या प्रांतातील लोक किती शिकलेले आहेत. यालाच आपण साक्षरता दर म्हणतो. साक्षरता दर म्हणजे काय हे आधी सोप्या भाषेत समजून घेऊ. एखाद्या प्रदेशातील 7 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्यापैकी वाचन, लेखन आणि साधे गणित करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींचे टक्केवारीतील प्रमाण म्हणजे साक्षरता दर. म्हणजेच एखादी व्यक्ती आपले नाव लिहू शकते, थोडे वाचू शकते आणि साधे हिशोब करू शकते, तर ती साक्षर मानली जाते. मित्रांनो, साक्षरता दर हा केवळ शिक्षणाचा आकडा नाही, तर तो मानवी विकासाचा अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक आहे. शिक्षणाची पातळी, सामाजिक प्रगती आणि आर्थिक विकास यांचा थेट संबंध साक्षरतेशी असतो. भारतात साक्षरतेची माहिती प्रामुख्याने जनगणनेतून घेतली जाते आणि त्यामुळे जनगणना अहवाल अभ्यासाची फार महत्त्वाचा ठरतो. आता आपण थोडे खोलात जाऊन पाहू, साक्षरता दराचे महत्त्व नेमके काय आहे. साक्षरता दरामुळे त्या प्रदेशात शिक्षण किती उपलब्ध आहे आणि शिक्षणाची गुणवत्ता कशी आहे हे समजते. ज्या भागात साक्षरता जास्त असते तेथे रोजगाराच्या संधी अधिक असतात, उत्पन्न पातळी चांगली असते आणि आर्थिक विकास वेगाने होतो. तसेच मित्रांनो, साक्षर लोकसंख्या असल्यामुळे आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जागरूकता वाढते. लसीकरण, पोषण, स्वच्छ पाणी, कुटुंब नियोजन यांसारख्या बाबी साक्षर लोक सहज स्वीकारतात. साक्षरता दर वाढला की स्त्री सक्षमीकरण घडते. स्त्रियांचे शिक्षण वाढले की कुटुंबाचे आरोग्य सुधारते, मुलांचे शिक्षण सुधारते आणि समाजात समानता वाढते. त्यामुळे साक्षरता दर हा प्रादेशिक विकास नियोजनासाठी खूप महत्त्वाचा आधार ठरतो. मित्रांनो, अभ्यास करताना आपल्याला साक्षरता दराचे विविध प्रकार माहिती असणे आवश्यक आहे. एकूण साक्षरता दर म्हणजे संपूर्ण लोकसंख्येतील साक्षर लोकांचे प्रमाण. पुरुष साक्षरता दर आणि स्त्री साक्षरता दर वेगवेगळे काढले जातात, कारण दोन्हीमधील तफावत सामाजिक असमतोल दाखवते. ग्रामीण साक्षरता दर आणि शहरी साक्षरता दर यांचा अभ्यास केल्यास प्रादेशिक शैक्षणिक तफावत स्पष्ट होते. सामान्यतः शहरी भागात साक्षरता जास्त आणि ग्रामीण भागात कमी आढळते. आता मित्रांनो, थोडे लक्ष द्या, कारण हा भाग परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. साक्षरता दर मोजण्याचे सूत्र असे आहे: साक्षरता दर एकूण साक्षर लोकसंख्या पाणी 7 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाची एकूण लोकसंख्या बाय सोप्पर. हे सूत्र सोपे आहे, पण नेहमी अचूक वापरणे गरजेचे आहे. साक्षरता दर काढण्यासाठी लागणारी आकडेवारीची स्रोत देखील लक्षात ठेवा. भारतातील जनगणना, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, राज्य व जिल्हा सांख्यिकी अहवाल आणि शिक्षण विभागाचे अहवाल हे प्रमुख स्रोत आहेत. परीक्षेत आकडेवारीचे स्रोत असा प्रश्न आला तर हे मुद्दे नक्की लिहा. आता आपण एक प्रात्यक्षिक उदाहरण पाहू, म्हणजे संकल्पना अजून स्पष्ट होईल. समजा एखाद्या तालुक्यात 7 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाची लोकसंख्या 20,000 आहे. त्यापैकी 14,000 लोक साक्षर आहेत. सूत्रानुसार साक्षरता दर इक्वल 14,000 व 20,000 धावा म्हणजे साक्षरता दर 70%. याचा अर्थ असा की त्या तालुक्यात 7 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 0 व्यक्तीमागे 70 व्यक्ती साक्षर आहेत. उरलेले 30% लोक निरक्षर आहेत आणि त्यांच्यासाठी शिक्षणविषयक विशेष योजना आवश्यक ठरतात. मित्रांनो, भौगोलिक अभ्यासात साक्षरता दराचा उपयोग फार मोठा आहे. याच्या आधारे प्रादेशिक शैक्षणिक तफावत अभ्यासता येते, मानव विकास निर्देशांकाचे विश्लेषण करता येते, रोजगार आणि आर्थिक विकासाशी साक्षरतेचा संबंध स्पष्ट करता येतो. तसेच शाळा, महाविद्यालये, प्रौढ शिक्षण केंद्रे आणि डिजिटल शिक्षण योजना आखण्यासाठी
साक्षरता दर उपयोगी पडतो. एकंदरीत मित्रांनो, साक्षरता दर मोजमाप हे लोकसंख्या गतीशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. उच्च साक्षरता दरामुळे मानवी संसाधनाची गुणवत्ता वाढते, समाज प्रगत होतो आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळते. त्यामुळे साक्षरता दराचे मोजमाप आणि त्याचे विश्लेषण भूगोल अभ्यासासाठी अत्यावश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.